आणि आता आपण उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या बघूयात। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यामध्ये दाखल। हिंगोलीच्या कन्हेरमध्ये पालखीचं थाटात स्वागत। सेनगावात पालखीचा पहिला मुक्काम असेल। गोंदियामध्ये स्नानदान पौर्णिमेनिमित्त भगवान जगन्नाथाची पूजा। 8 जुलैला भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघणार। जळगावातील आदिशक्ती मुक्ताबाई पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी विठुरायाच्या दर्शनानं निघालेले आहेत। हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट। मुसळधार पावसाची शक्यता, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेलगंगा नदीला पूर। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील थोरनिंको धबधबा प्रवाहित। पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हक्काचं ठिकाण असलेल्या मानवनिर्मित धबधबा पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरुवात। रायगडच्या म्हसळा कणघर इथं रस्त्यावरच कारचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, तर 1 जण जखमी आहे। मृतांमध्ये 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। 6 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहे। सातारातील पाटणमधील माझगावमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियांचं वाटप करण्यात आलं। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत उपक्रम।